आज आपण जो मेट्रो पासून आझाद मैदान या ठिकाणी जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी निघालेला होता, तर त्या संदर्भात आपल्या सोबत जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. हा इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज हा जन आक्रोश मोर्चा कुणाच्या न्याय हक्कासाठी आपण इथे जमलेलो आहेत आणि एवढ्या लोकांनी आज साथ दिली. सर्व बहुजन पार्टी, बहुजन समाज सगळा एकत्र आलेला आहे. आणि आज जो संतोष देशमुख बीड यांचा जो हत्या करण्यात आला, तर याच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे. याच्यात सहयोग करणारी लोक काही आहेत, त्यांना सह आरोपी बनवायला पाहिजे आणि यांना लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबाला न्याय देऊन ह्या अशा बदमाश लोकांना फाशी द्यायला पाहिजे. कारण हे दुसरं युपी होता कामा नये. आज या आमदार आणि ह्या ज्या मंत्र्यांच्या ज्या कोडी आहे, आज त्या युपीच्या मंत्र्या लोकांसारखी आहे की आपण बाहुबली आहोत हे दाखवायचं. आणि आपल्या गावामध्ये अशा अनेक लोकांची मूर्ती यांनी पाडलेली आहे आणि जे पाडलेले ते आहे ते पोलिसांना त्याची चौकशी करून सीबीआय चौकशी लावून त्यांना त्या परिवाराला न्याय द्यायला पाहिजे. दोन परिवाराला जो त्या लोकांना सोमनाथ सूर्यवंशी यांचं पण परिवार आज इथे आलं होतं आणि त्यांना न्याय द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सर्व लोक इथे आलो आहे. आणि अशा प्रकारे जर न्याय दिला नाही तर ह्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये युपी सारखी हालत होता कामा नये. दुसरं सेकंड युपी होईल याची त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे. ही जबाबदारी माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांची आहे. आणि आज किरीट सोमय्याला दिसायला पाहिजे की जो मारेकरी आहे त्याची एवढी जी प्रॉपर्टी आहे तर त्याला ईडी लावता येत नाही का त्या किरीट सोमय्याला. फक्त ते मंत्री आहे, महोदय आहे, तुम्ही एवढ्या वर्षापासून ते करत आल्या, ते खोटं करतात. आणि हा जो काहीच नसताना त्याच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, त्याच्या मिसेसच्या नावावर प्रॉपर्टी आहे, त्याच्या ड्रायव्हरच्या नावावर प्रॉपर्टी आहे, त्याच्या अमुक तमुक जे नातेवाईक आहे त्याच्या नावावर ते ईडी लावली पाहिजे. आणि ह्याच्यावरती ताबडतोब किरीट सोमय्यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय द्यायला पाहिजे. नाही तर किरीट सोमय्या ह्याच्यानंतर ह्या किरीट सोमय्यावरती कोणी विश्वास करणार नाही. कळलं का? तुम्हाला असं म्हणायचं आहे की संविधान व कायदा सुव्यवस्था कुठेतरी ढासळले? ते ढासळायचा प्रयत्न चालू आहे. आता जो सरकार आलाय त्यांचा हा जागे हा संविधान ते मानतच नाही. आणि बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे भारतासाठी आहे, या नास्तिक लोकांसाठी नाही आहे. नास्तिक लोकांना त्यांची जागा आपण येणाऱ्या नगरसेवक इलेक्शन मध्ये त्यांना दाखवून देऊ. बघूया जे आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सरकार ह्या गोष्टीकडे कसं पाहणार आणि त्यांना न्याय कधी आणि किती दिवसात मिळणार. राजेश शिंदे, 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई.